विजय गुलवे आणि सेमीफायनलचा हा सामना असेल. यामध्ये विजयी संघ उद्या फायनल मध्ये गेलेल्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. यामध्ये विजयी संघ उद्या अंतिम सामना फायनल मध्ये प्रवेश करणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि यानंतर अमर स्पोर्ट कास्ते सांगितलं प्रॅक्टिस सेशन होईल. पहिला चेंडू अपील अपील आणि एक बाउन्स. वाईट बॉल. अव्वांतर चेंडू अव्वांतर धाव. विजय स्ट्राईकला आहेत. गोलंदाजी मार्गवर प्रभाकर आहेत. इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेले. पंच केलाय डीप पॉइंट मध्ये. एका टप्प्यात राहिले चौकार. छोटे प्रेक्षक आहेत तिकडे. आमचे मिलिंदजी भोईर साहेब भाऊसाहेब यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत संपूर्ण स्पर्धेला. खास करून या दोन्ही संघांना सन्माननीय उमाकांत राठे साहेबांचं शुभ आगमन होतंय. एक उत्तुंग व्यक्तिमत्व यशस्वी उद्योजक उमाकांत राठे साहेब. इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेले होते. पुन्हा पंच करायचा प्रयत्न. सन्माननीय उमाकांत राठे साहेबांचं शुभ आगमन होतं. वेलकम 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 सर. त्यांच्या समवेत सन्माननीय बंटीजी भोई. वेलकम सर. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व एक यशस्वी उद्योजक उमाकांत राठे साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम सर. आपण या स्पर्धेला आला. त्या स्पर्धेची शोभा वाढली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. विजयसाठी हा अजून एक चेंडू बॅटची इथे मात्र अपील होते. पंच एकत्र येऊन डिसिजन घेत आहेत. आणि आधीचा चेंडू दशरथ यांनी दिलेला आहे. दशरथजी आणि इथे मात्र फलंदाज बाद. विजय याला माघारी परतावं लागेल. अप्रतिम चेंडू होता. उचली घेणार चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. बॅटची कडा घेतली आणि सरळ एसटी रक्षकाने हातामध्ये स्थिरावलाय. निश्चितच दोन सामन्यावर लगातार 50s पूर्ण करणारे विजय हाताशी होऊन मैदानाच्या बाहेर जात आहेत. इन्फॉर्म फलंदाज विजय गुलवी बाद झालेत. अभिनंदनासाठी पिसे पांढरापूरवरनं मुंबई महानगरपालिकेच्या अनेक कार्यालयातून कॉल येतात, मेसेज येत आहेत. प्रल्हाद मात्रे पिके मात्रे यांच्याकडनं सुद्धा त्यांना दोन्ही 50 साठी खूप साऱ्या शुभेच्छा विजयसाठी आल्या होत्या. आता फलंदाज येत आहेत सुनील. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा डॉट बॉल. त्यानंतर विजय बाद झालाय. विजय बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता पसरली आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या पॅव्हेलियन मध्ये, खेळाडू कक्षामध्ये. सुनील येत आहेत. गोलंदाजी मार्गवर प्रभाकर. इथे मात्र हा चेंडू प्रयत्न केला होता मात्र चेंडू जाईल. मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आलेले आहेत, छोटे प्रेक्षक, डग्गू
मैदानाच्या आतमध्ये जर आपण पुन्हा आलात तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावली आहे. पुढील चेंडू इथे मात्र खूपच सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो चौकारासाठी आणि सुनील ऑन फायर. आता इथे मात्र सुनील पूर्ण धुरा घेतोय आपल्या खांद्यावर. या दोन चौकाराने धावसंख्या पुढे सरसावली आहे, 13 वर पोहोचतीये. चेंडू द्यायचा आहे. परेश गगे जे छोटे स्वयंसेवक आहे त्यांना घरी पाठवा. एजी स्पोर्ट निंबोली संघाचा पूर्ण खेळाडू कक्ष दाखवण्यात येत आहे. इथे मात्र अपेल आणि काय होतंय, काय घडतंय. निर्धाव चेंडू सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम मिलिंदजी भोईर साहेब. सन्माननीय शशिकांत शेलार साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम सर. आमच्या विभागामध्ये नेहमीच शशिकांत शेलार साहेबांचं चांगलं काम असतं. आमचे 40+ संघाचे सदस्य मिलिंदजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. धावसंख्या झाले 1 षटक समाप्त झाले. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत. सुधीर इथे मात्र हा चेंडू खेळून काढले. 1 धाव पूर्ण, 1 धाव समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत. सुधीर सुनील साठी हा चेंडू भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरच्या रिझल्ट मधून चेंडू जाते. 6 धावांसाठी षटकार. सुनील ऑन फायर, सुनील ऑन फायर. सुनील इथे मात्र विजयीची जागा भरून काढतोय. अप्रतिम फटका सुनीलच्या बॅटमध्ये. ज्यावेळेला चेंडू बॅटवर आदळला होता त्यावर स्टॅम्प लागला होता 6 धाव्यांचा. आणि या 6 धाव्याने धावसंख्या इथे मध्ये पुढे सरसावली आहे 20. गोलंदाज कुठेतरी आता अडचणीचा सामना करते सुधीर. मॅच बॉल आलेला आहे. पुढील चेंडू सुधीर. आता पुन्हा सुनील साठी चेंडू हाताळत आहेत. चांगली फटकेबाजी सुनीलची पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र अपील होते. चेंडू शरीरावर जरूर आदळला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 20 वर स्थिरावली आहे. इथे मात्र बॅट अगदी मारली आहे. 1 धाव. शरीरावर चेंडू आदळतोय. लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या
एक निपुडी सरचवली. धावसंख्या झाली ती 21. दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 4 धावांसाठी चेंडू जातोय. म्हणजे छोटी पाठी राखी बघा. सायनाच्या बॅटमधनं बऱ्याच काळानंतर सायना तळपलाय. बॅकफुटला गेले, तिकडनं पंच केलंय. त्याला माहित होतं कव्हरचं क्षेत्र जे आहे ते खाली आहे. 4 धावा. इथे मात्र हा चेंडू काय होतोय. हा ना हा ना. फलंदाज बाद. फलंदाज दोन षटके समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकर आपल्याला पाहायला मिळते ती 25. प्रति षटक 12.5 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय आतापर्यंत निंबोली संघाला. फलंदाजीसाठी स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला आहेत विनोद. इथे मात्र हा चेंडू आणि अजून एक तडाखा. सुनीलच्या बॅट मधला अजून एक तडाखा येतोय. 6 धावांसाठी षटकार. संख्या आता 31 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र दिनेशचं सुद्धा खरपूस समाचार घेतलाय आतापर्यंत. इथे मात्र अपील अपील अजून एक अपील झाली आहे. आणि एक धाव जरूर पूर्ण झाली आहे. दिनेश थोडे मागणी ठरले होते पहिल्या चेंडूवर. मात्र इथे कमबॅक केलंय या चेंडूवर. विनोद येत आहेत. विनोद गुलवी. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. डिप्सकीवर लेगच्या रिझन मध्ये खेळतायत. स्टॉप तर जरूर केलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केल्यात. विनोद गुलवी जर्सी क्रमांक 18 परिधान करून मॅच खेळतायत. धावसंख्या 34 धावा धावफलकावर. इथे मात्र घुटना टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र निर्धाव चेंडू सांगतात. उचली घेणारा चेंडू होता. बॅकच्या पट्ट्यामध्ये विनोदच्या आला नाही. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. निर्धाव.
तेव्हा आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. एका धावेवर समाधान. काय क्षेत्ररक्षण केलं. चित्ताची चपलाई आपल्याला ह्या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळाली आहे भिनार संघाच्या. दिनेश थोडस धावगती स्लो करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. इथे मात्र हा चेंडू आणि एक धाव पळून पूर्ण करतायत. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपालकावर आपल्याला पाहायला मिळते ती 36 प्रतिशतक 12 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे एजी स्पोर्ट निंबोली संघाला. खूपच सुंदर आयोजन अमर स्पोर्ट कास्टने आयोजित भव्य महादेव दळवी स्मृती चषक 2024 आयोजन. विजेचे क्वार्टरबायच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा धावपालकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या मागच्या षटकामध्ये दिनेशने केली. मिनार वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येत आहेत विशाल. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत सुनील नॉन स्ट्राईकला आहेत विनोद. पुढे चेंडू विशालचा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता सरळ खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये यश आले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. विनोद याच्यासाठी धोका होता आणि गरज नसताना विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. त्या ठिकाणी एक धाव त्यांनी कन्वर्ट करायचा प्रयत्न केला होता विनोद आणि फलंदाज सुनीलने पण मात्र कुठेतरी चुकलेत असं म्हणावं लागेल. सामना झाल्यानंतर आपल्याला सापे येथे रवाना व्हायचं लग्नासाठी. फुल चेंडू सुनील साठी हा चेंडू. सुनील काय करतायत बीट होत आहेत. अजून एक निर्धाव अजून एक चांगला चेंडू गोलंदाज विशालच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतो. मिलिंद भोईर साहेबांचा जो बॅनर आहे ऑफ साईड बॉर्डर लाईन कडे तिकडे जर एखाद्या फलंदाजाने चौकार पूर्ण केला त्या बॅनरला कटआउटला जर चेंडू हिट झाला तर भाऊसाहेबांकडनं 500 रुपये पारितोषिक आहे मिलिंद भोईर साहेब यांच्याकडनं. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखा चेंडू पंच इशारा करते आव्हान तर चेंडू आव्हान तर धाव. धावसंख्या स्थिरावली आहे. जाडू काका कुठे असेल कृपया आपण व्यासपीठाच्या इकडे यायचंय. स्टॅपलर घेऊन यायचं. पुढील चेंडू गोलंदाज विस्तार सुनील साठी. इथे मात्र हा चेंडू आणि एका टप्प्याच्या साह्याने वायडिश काऊ कॉर्नर क्लिअर करतोय सुनील आणि चौकार. ऐकायला मिळालं डीजे संकेतच्या माध्यमातून काला कवा काट खायगा. पुढील चेंडू
इथे माझा चेंडू हवे मध्ये पण संधी नाहीये. षटकार गॅप मध्ये चेंडू जातोय. शेवटचं आणि निर्णायक षटकावर प्रहार केलाय. धावसंख्या पोचते ती 48 या आकड्यामध्ये. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र फुल टॉस सुनील साठी ही पर्वणी आणि फुल टोल वसूल. षटकार फटकेबाजी सुनील करतोय. सुनील आता वैयक्तिक आपण जर पाहिलं 39 धावांवर खेळतोय सुनील. विजयची जागा भरून काढली आहे त्याने. मागील 2 सामन्यामध्ये विजय गुलवीने 50 धावा जमा केल्या होत्या. इथे 39 धावा सुनीलच्या बॅटमधनं येतात. इथे मात्र बॅटची कडा आणि फलंदाज सुनील बाद. षटक समाप्त होत आहेत 4 आणि धावा जमा करण्यामध्ये यश आलंय आतापर्यंत एजी स्पोर्ट निंबोली संघाला. 55 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं भिन्नार संघासमोर. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय उमाकांत राठी साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. मी नानाशेठ गोंडले यांना विनंती करेन प्रसिद्ध उद्योगपती यशस्वी करायचे काल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मी सन्माननीय उमाकांत राठी साहेबांना विनंती करेल आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे. संपूर्ण अमर क्रीडा मंडळ कासनेतर्फे आपणास मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येते. साहेब आपण इथे आलात आपला मौल्यवान वेळ खर्च केला त्यासाठी निश्चित आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. निंबोली सगळ्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. निंबोली संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. सन्माननीय जितू भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी अमोल दलवे यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते सन्माननीय जितू भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय जितू भोईर साहेबांना अमोल दलवे यांना विनंती करतो आपण सन्मानित करायचं आहे. चोपन्न धावा झालेलं 55 धावांचं आव्हान आहे. धन्यवाद साहेब आपण इथे आलात कार्यक्रमाची शोभा वाढवते आणि धन्यवाद.
फलंदाज पाठवा. भिनार संघ आपण फलंदाज पाठवायचे आहेत. संध्याकाळच्या सत्रासाठी काशीनाथ गगे यांच्याकडनं व्यवस्था झालेली त्यासाठी धन्यवाद काशीनाथजी. फलंदाज पाठवा भिनार संघ. वेल होतोय खूप. भिनार. काशीनाथ गगे साहेब यांच्याकडनं व्यवस्था झालेली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. पंचावन्न धावांचा टार्गेट घेऊन पोहोचलेला आहे इथे भिनार संघ. सुधीर आणि गोरख ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय सज्ज आहेत. या सामन्याचा या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहण्यासाठी एक प्रसिद्ध उद्योगपती यशस्वी उद्योगपती उमाकांत रहाटी साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्या विभागामध्ये अनेक स्पर्धा ते पाहत असतात पण ह्या स्पर्धेचा सुद्धा त्यांना 40+ आनंद घ्यायचा होता. हे सर्व खेळाडू 40 वर्षाहून अधिक वर्षाचे आहेत आणि पहिले जे दोन्ही फलंदाज आहेत ते 45 वर्षाच्या वरचे आहेत आणि गोलंदाज सुद्धा 45 वर्षाच्या वरचा आहे. असं हे ओल्डी गोल्डी क्रिकेट आहे. हे पाहणं खूप आनंदाचं असतं. फोर्टी खूप कमी स्पर्धा होत असतात पण मात्र कासने गावामध्ये दरवर्षी या वर्षीप्रमाणे दरवर्षी ही 40+ स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओल्डी गोल्डी क्रिकेट. दोन्ही ओपनिंगचे जे फलंदाज आहेत पहिल्या षटकामध्ये जे फलंदाजी करतील ते 45 वर्षाच्या वरचे फलंदाज असतील आणि गोलंदाज सुद्धा 45 वर्षाच्या वरचाच गोलंदाजी करू शकतो पहिल्या षटकामध्ये. विजय गोलंदाजी 45 नंबरचे सुधीर. इथे मात्र हा चेंडू अपील होते. उत्साहाचा विश्वास कमी. पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. सुधीर सज्ज होता विजयसाठी. विजय. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये. विनोद आहे डीप मध्ये. विनोद काय करेल आणि विनोद कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. बेस्ट फिल्डर आहे एजी निंबोलीसाठी. विनोद गुलवी डीप मध्ये होते. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आणि पहिला झटका भिनार संघाला सुधीर याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. डीजे संकेत एक चांगली भूमिका बजावतायत. आजच्या दिवसामध्ये चांगली गाणी सादर करतात. सगळ्या प्रेक्षकांचं खेळाडूचं मनोरंजन करतायत डीजेच्या माध्यमातून. डीजे बुंदी सकाळपासून गायब आहेत मात्र डीजे संकेत ते दूर सांभाळलेली हरकत नाही. आपण पाहिलं तर भिनार संघ अडचणीमध्ये सापडलाय. पहिला गडी बाद झालाय. आता येतोय तो हरेश. मात्र अजून एक निर्धाव चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिलं असेल. पूर्ण शफल क्रॉस केलं होतं. उजव्या इच्छेच्या बाहेर आले होते. गती कमी होती पण मात्र हरकत नाही. निर्धाव चेंडू आहे विजयसाठी.
इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय, झेल सुटलाय. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला होता, 2 धावा रोखू शकत नाही. आणि इथे मात्र एकेरी दुहेरीवर भर द्यावा लागेल. स्वतःच्या संघाच्या धावांचं श्रीगणेश आत्ता गुते श्रीगणेश होतोय. इथे मात्र ऑड शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. गरज नसताना असे प्रयत्न करू नका. एकच धाव, पण मात्र गरज नसताना असे प्रयत्न करू नका. आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची दक्षता घ्या खेळाडूंनी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर ह्या मैदानावर आपल्याला अजून काही काळ खेळायचं असेल ह्या स्पर्धेमध्ये, तर आपण फिट राहणं खूप गरजेचं आहे. इजा झाली, जखम झाली, एखादी इंजुरी झाली तर मात्र आपण स्पर्धेपासून या क्रिकेटपासून दूर जाऊ. इथे मात्र हा चेंडू ऑफ वाईड यॉर्कर होता, फलंदाज बाद. अजून एक हादरा भिनार संघाला, आणि इथे मात्र बाद झालाय गोरख, आणि गोरखची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो दिनेश. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला आतापर्यंत अतिशय संत 4 धावा, 51 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे. मोठी विस्फोटक फलंदाजी करावी लागेल भिनार संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. ऑफसाईड बाउंड्रीच्या बाहेर जे छोटे स्वयंसेवक आहे त्यांना विनंती आहे, आपल्याला इजा होणार नाही असंच क्षेत्ररक्षण करा. ऑफसाईड बाउंड्रीच्या बाहेर जर कोणी प्रेक्षक झेल घेतो तर रोख रक्कम 511 रुपये भगवानजी बोरी साहेब यांच्याकडनं देण्यात येतील. इथे मात्र हा चेंडू मिरकावून दिले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल ड्रॉप. आत आहे चेंडू, सीमा पार गेला नाही चेंडू. दिनेश येत स्ट्राईकला, गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुनील. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअरला खेळले क्षेत्ररक्षक आहेत, राम आहेत तिकडे, 1 धाव पूर्ण करतायत आणि 1च धावेवर समाधान, 2 धावेवर समाधान. या 2 धावेने धावसंख्या इथे पुढे सरसावली आहे. 7 मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके खेळावेच लागतील जर हे सामन्यामध्ये भिनार संघाला राहायचं असेल तर. पुढील चेंडू दिनेश साठी, सुनील सज्ज होत आहेत. इथे मात्र हा फटका सजवलाय, वॉट शॉट. चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या पंचाच्या वरनं, 6 धावांचा षटकार.
दिले की काय गाणं सादर केलंय, ज्याप्रमाणे फटका सजवलाय, म्हणजे मी या धावांचा कारवा घेऊन पुढे चाललोय. आणि आमचा छोटा कियांश आपल्याला टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. इथे मात्र हा चेंडू वाईड यॉर्कर अपील जास्त, उत्साह कमी. धावसंख्या स्थिरावली इथे 13 धाब्यांवर. 14 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे भिनार संघाला. एकच धाव. चेंडूची गतीमध्ये परिवर्तन केलं होतं सुनीलने. सुनील सुद्धा एक अनुभवी आणि बुद्धी चातुर्य वापरणारा गोलंदाज आहे. फलंदाजी सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली सुनीलने. तेरा चेंडू शिल्लक आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. 13-41. इथे मात्र हा चेंडू अगुड टप्प्याचा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळलाय. दुसऱ्या प्रयत्न होईल का रामसाठी. रामकडे हा चेंडू जातोय. चांगला थ्रो. फलंदाज बाद होतोय. जर्सी क्रमांक 47 नाव आहे हरेश. सन्माननीय आमचे प्रमुख अतिथी आदरणीय उमाकांत राठी साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्यासाठी राठे साहेब आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. बारा चेंडूवारी जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 40. प्रतिषेधक 20 धावा जमा कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर विनोद येत आहेत. सेमीफायनलचा हा सामना, हा राऊंड इथे मात्र हा चेंडू पूर्णपणे प्रश्न विचारलाय, बीट केलाय विनोदने. लेग कट. विनोद आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. दोन निर्धाव चेंडू विनोद हाताळतोय. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र आत्ता कुठे सूर सापडल्या दिनेशला. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 21. अजून एक निर्धाव. 4 चेंडू फक्त 6 धावा खर्च करतोय. 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 8-34 इक्वेशन पूर्णपणे सामना हे जी निंबोली संघाने आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये ठेवलाय आतापर्यंत तरी. विनोद पुन्हा सज्ज होतो. दीपक साडे. इथे मात्र यॉर्कर. एकच धाव.
विरार संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. की अशी अडचण निर्माण झाली की मोठे फटके खेळावे, पण ते किती? 7 धावा आतापर्यंत या षटकात, 33 धावांची अजून आवश्यकता आहे. एक निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, विनोद गुलवी अप्रतिम गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नावारूपाला आलेला आहे यंगस्टर गोलंदाज आहेत. खूपच सुंदर काम विनोदच्या माध्यमातून. 6 चेंडू 33 धावा, 6-33 इक्वेशन. राम येतात गोलंदाजी मार्कवर. सात 33 दिनेशच्या स्ट्राईकवर. पुढे चेंडू. इथे मात्र हा चेंडू अवे मध्ये की झेल घेईल का, आणि दिनेशचा झेल. दिनेश बाद झालाय, मोठा मासा झाला आणि सामना एकतर्फी झालाय. जवळ 5-33 इक्वेशन आहे. म्हणजे इथून 5 चेंडूवर जरी 5 षटकार पूर्ण केले तरीही हा सामना निंबोली संघ गमावू शकत नाही. आणि फायनल मध्ये इंटर करेल निंबोली. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू. 4 धावा. सामना पूर्णपणे झुकला आहे तो निंबोली संघाकडे. सीताराम गुलवी साहेब चेंडूच्या पाठीमागे येत आहेत. संघाचे कर्णधार आहेत आणि हा संघ एक संघ होऊन कसं खेळावं याचं मार्गदर्शन ते वेळोवेळी देत असतात. आणि त्याच्या मार्गदर्शनानंतर टीममध्ये एक बदल घडलाय. मागील दोन्ही स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंडला स्पर्धेच्या बाहेर गेले होते एजी स्पोर्ट निंबोली. इथे मात्र कमबॅक केले. विजयने काय फटकेबाजी केली, काय फलंदाजी केली. दोन्ही सामन्यामध्ये 250 त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आपल्याला. अप्रतिम क्रिकेटचा नजारा एजी स्पोर्ट निंबोलीवर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज राम सज्ज होते. इथे मात्र सेम ऍक्शन रिप्ले केलंय. अजून एक चौकार एका टप्प्याच्या साहाय्याने. थोडस बुमरा सारखं गोलंदाजी करायचं ऍक्शन त्यांची जर पाहिली राम यांची. जसप्रीत बुमराच्या अंदाजामध्ये थोडीशी गोलंदाजी करतायत. चेंडू एका हाताने पकडून ठेवतायत, जसं काय त्याला रोल करतायत आणि त्यानंतर चेंडू हाताळतायत राम. पुढील चेंडू. सेम. आणि इथे मात्र अजून एक तडाखा षटकार. धावसंख्या झाली ती 36. पुन्हा फलंदाज सज्ज. आणि इथे एस्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. आतापर्यंत चेंडूचा जर विचार केला तर 5 चेंडू झालेले. शेवटचा चेंडू असेल. जवळजवळ हा निंबोली संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेट अनिश्चित आहे, पण
धावांचा मार्जिंग जर आपण पाहिलं, किती मोठी चुकी जरी केली तरी इथे मात्र राम ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतोय, एस्टनचे फर्निचर उदलवून लावतोय. खूपच सुंदर खेळ रामच्या माध्यमातून आज पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत. हनुमान बिनार संघाचे हनुमान सज्ज होत आहेत. मात्र हा चेंडू खेळून काढतायत कवचच्या रिझन मध्ये आणि आज सामना विजयी झालेत एजी स्पोर्ट निंबवली. अभिनंदन अभिनंदन निंबवली. हाडलक भिनार खूप सारे शुभेच्छा. फायनल मध्ये प्रवेश केलाय निंबवली संघाने. अभिनंदन सीताराम काका, अभिनंदन विनोद, विजय, अभिनंदन सुनील, राम, सर्वांचं अभिनंदन. संपूर्ण गाव निंबोली गावाचं अभिनंदन की आपला संघ, आपला हा संघ जो आहे